मी उत्तम होऊन अर्थपूर्ण जीवन जगणार या सिरीजचा हा दुसरा भाग. आज आपण बोलणार आहोत डिसिजन मेकिंग बद्दल. आपण ज्यावेळेला समाजामध्ये वावरत असतो त्यावेळेला भरपूर वेळेला काय निर्णय घ्यावा, मला हेही पटतंय, मला तेही पटतंय, मला या गोष्टी कळत नाही आहेत, समजत नाही आहेत, पण मला यालाही नाही म्हणायचं नाही, मला त्यालाही नाही म्हणायचं नाही आहे. आणि आपण डिसिजन घेऊ शकत नाही. आपण आपला स्टँडच घेऊ शकत नाही, की मला काय म्हणायचं आहे, माझं एक्झॅक्टली याच्याबद्दलचं काय ओपिनियन आहे. तर त्यावेळेला समजून घ्या, की तुमची डिसिजन मेकिंग पॉवर ही कमी आहे. डिसिजन मेकिंग पॉवर इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्या रामदासांनी, समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये सांगितलेला उपाय, तो आज मी तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणजे डिसिजन मेकिंगमध्ये वापरा सदसद विवेक बुद्धी. दास स्वामींनी सांगितलेलं आहे, की तुम्ही सदसद विवेक बुद्धी जर वापरली तर तुम्हाला दुःख सहजपणे टाळता येईल. सदसद विवेक बुद्धी वापरायची म्हणजे काय करायचं नक्की? तर योग्य आणि अयोग्य, धर्म आणि अधर्म, आपल्यासाठी हितकारी आणि अहितकारी, समाजासाठी हितकारी आणि अहितकारी, या गोष्टींचा अभ्यास करून ज्यावेळेला तुम्ही निर्णय घेता त्यावेळेला तुम्ही डिसिजन मेकिंगमध्ये चुकू शकत नाही. कारण या वेळेला तुम्ही सगळ्या बाजूंचा विचार केलेला आहे. तुम्ही धर्माचाही बाजूचा विचार केलेला आहे. काय गोष्ट हितकारी तुमच्या स्वतःसाठी आहे, अहितकारी तुमच्या स्वतःसाठीच आहे, समाजासाठी काय योग्य आहे, अयोग्य आहे, हे ज्यावेळेला तुम्ही डिसिजन मेकिंगसाठी वापरता त्यावेळेला तुम्हाला त्या सिच्युएशनची पूर्ण व्याप्ती कळते आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन ज्यावेळेला घ्याल ना त्यावेळेला कदाचित तुम्हाला अवघड कॉन्व्हर्सेशनला सामोरं जावं लागेल. कदाचित तुम्हाला 2 गोष्टी जास्त कराव्या लागतील, अजून गोष्टी डीपर लेवलवरती समजून घ्यायला लागतील. पण नंतर जो तुम्ही डिसिजन घ्याल तो तुमच्यासाठी अतिशय योग्य असेल आणि तुम्हाला तुम्ही घेतलेल्या डिसिजनचा अभिमान वाटेल, तुम्ही घेतलेल्या डिसिजनचं जस्टिफिकेशन असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही ती सिच्युएशन खूप कॉन्फिडेंटली हँडल करू शकाल. डिसिजन मेकिंगसाठी सदसद विवेक बुद्धी असणं हा अतिशय महत्त्वाचा पाया आहे. नाहीतर असं डोक्यामध्ये विचारांचं तरंग उठत राहतील. सदसद विवेक बुद्धीबद्दल अजून जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.